श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंगारकी संकष्टी चतुर्थी याविषयीची माहिती पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा. संकष्टी चतुर्थी हा दिवस गणेशाला समर्पित दिवस आहे. हा दिवस कृष्ण पक्षाच्या 4थ्या दिवशी येतो. ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. हिंदू पंचांगानुसार यंदा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची ही तिथी 25 जून 2024 या दिवशी आहे. हा दिवस मंगळवार असल्याने याला अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणून साजरा केला जाणार आहे. या दिवशी गणपतीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 2:43 पासून 3:39 आहे. तसेच या दिवशी चंद्रोदय हा रात्री 10:05 आहे. अंगारकी चतुर्थीची पूजाविधी. अंगारकी चतुर्थीला गणपतीची पूजा करावी, सोबतच हनुमानजींचेही स्मरण करावे. असे केल्याने तुमच्या कुंडलीतून मंगळाचे अशुभ प्रभाव दूर होतात. पूजा करण्यासाठी सकाळी उठून पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे. उपवास धरून गणेशाची पूजा करावी. पूजेसाठी लाल रंगाच्या आसनावर गणेशांची मूर्ती विराजित करावी. गणपतीला उदबत्ती, दीप, नैवेद्य, फळे आणि फुले इत्यादी अर्पण करावीत. संध्याकाळी श्री गणेशांची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण करावे. या दिवशी गणपतीला लाल सिंदूर लावावे. असे केल्याने मंगळ दोष संपतात अशी मान्यता आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत ठेवून गणेशजींना त्यांच्या प्रिय पदार्थाचे नैवेद्य दाखवावे. या दिवशी गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा. याने गणपती प्रसन्न होऊन मनोइच्छित फळ प्रदान करतात आणि सुख सौभाग्याचा आशीर्वाद देतात. मोदकाव्यतिरिक्त आपण लाडू, नारळाची वडी, खीर देखील अर्पित करू शकतो. या दिवशी चंद्रोदयानंतर गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडावा. अंगारकी चतुर्थी श्लोक. गणेशाय नमस्तुभ्यो सर्वसिद्धी प्रदायक संकष्टहर मे देव गृहाणार्धम नमस्तुते कृष्ण पक्षे चतुर्थ्यातु समुज्जितु विदुदये क्षिप्र प्रसिद्धी देवश अंगारकाय नमस्तुते. हा श्लोक म्हणून उपवास सोडायचा आहे. अंगारकी चतुर्थीच्या व्रताचे महत्त्व. अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते. जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो, श्री गणेश त्याचे संकट दूर करतात आणि त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्यात यश मिळवून देतात. गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते, त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटामध्ये ते एकटे सोडत नाहीत. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चुकूनही करू नका या गोष्टी. चतुर्थीच्या दिवशी कधीच तुळस अर्पण करू नये. चतुर्थीच्या दिवशी कांदा, लसूण आणि मांसाहार करू नये. गणपती बाप्पा ही शीघ्र पावणारी देवता आहेत. ते भक्तांच्या हाकेला लगेच धावून जातात. जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर ते दंड देखील लगेच करतात. चतुर्थीचा उपवास करायचा असेल तर चंद्रोदयाची वेळ पाळणे खूप महत्त्वाचे आहे. चंद्राची पूजा केल्याशिवाय हा उपवास घडत नाहीत. चंद्रोदयाची वेळ पाळणे शक्य नसेल तर चतुर्थीचा उपवास करू नका. चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही पशु पक्ष्यांना छळू नये. चतुर्थीच्या दिवशी आपल्या आईवडिलांचा, मोठ्यांचा अपमान करू नये. त्यांचा आदर करावा. खोटे बोलणे, लबाडपणा करणे या गोष्टी टाळल्या पाहिजेत. तसेच या दिवशी नंदीला एक जर वस्तू आपण अर्पण केली तर आपली रखडलेली कामे पूर्णत्वास जाण्यास मदत होईल. गणपती बाप्पा हा सर्वांची आवडती देवता आहे. विशेष म्हणजे ते विघ्नहर्ता आहेत. सुख देतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व विघ्ने दूर करतात. चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केली पाहिजे. चतुर्थीला मोदक, दुर्वा, लाल जास्वंद अर्पण करावे. त्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतील. चतुर्थीच्या दिवशी नंदीला दुर्वा आणि गूळ खाण्यासाठी दिल्याने आपली रखडलेली सर्व कामे मार्गी लागतात. तर अशी ही अंगारकी संकष्टी चतुर्थीची माहिती. तर आपल्या चॅनलवर मी अशीच उपाय आणि तोडग्यांची माहिती टाकत असते. तर अवश्य चॅनलला लाईक, सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.